जिल्हा परिषद मधून काय काम केलं, कसं काम केलं, नरखेडच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून किती टक्के पैसे घेतले, तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीचाच आहे। मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असं काही विषय नाही, परंतु जी टक्केवारी वगैरे जी असते ना, तुम्ही बाहेर हॉलमध्ये 50-100 माणसं आहेत, त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो, खिशातले पैसे काढून मी देणारा, मी ठेकेदाराला पैसे देतो 10-5 रुपये कंपनीत घे, पण तेवढं काम करून घे, तेवढं माझ्या आईबापांनी करून ठेवलेलं आहे। मला मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही, आणि एकही कार्यकर्ते येऊन सांगावं की आमदार यशवंत माने 2 रुपये घेतलेत आणि ते उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहित नाही। अहो त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकोची सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली, त्या ठिकाणी निलंबित व्हावं लागलं। बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हा होता, आम्हाला माहित नाही का? ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला, आणि तुम्ही स्वतः दुसऱ्या टक्केवारीची भाषा करता तुम्ही। अहो तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता, तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठल्या लायकीचे आहात, तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात। अजितदादा पवार साहेबांनी एक असली 4 बोलाय ठेवलेला असं तुम्हाला वाटून घेऊ नका, ते कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली। ही पद्धत तुमची बंद झाली आता, कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता? तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात। याने पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वशाने रुबाबात बोलता, तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही, कारण आमच्या अंगाला माती लागली असते, कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलो असतोय। तुम्ही गाडीतनं उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलेलं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नीट जपून बोला, येणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात। मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही, मी याच ठिकाणी आहे। येणाऱ्या कालावधीत तुमची माझी भेट होत राहतील, सामना होत राहील, विचाराने बी होत राहील, आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टींनी होत राहील, हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो, कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत। येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा, बोगस आहे, ती बघून घेऊ। येणाऱ्या कालावधीत तुला काय करायचं तू करत राहा, मी माझ्या पद्धतीने मी काम करत राहतो।